राहुरीमध्ये गोविंद मोकाटे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. गोविंद मोकाटे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत आणि मोकाटेंसमोर भाजपच्या अक्षय कर्डिले यांचं आव्हान आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होते आणि त्यामध्ये आता अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यांनी आपला अर्ज भरल्यानंतर आज प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आहे. विकासावर मतं मागणार असं मोकाटे यांनी म्हटलेलं आहे. मोकाटे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी लैलेश मार्गजे यांनी. पाहूयात. राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. चर्चा होत्या ही देखील उमेदवारी मागे येईल, मात्र ती उमेदवारी मागे आलेली नाहीये आणि आता प्रत्यक्ष प्रचाराला देखील सुरुवात झालेला आहे. कशा प्रकारे तयारी सुरू आहे, कसा प्रचार सुरू आहे? तयारी माझी कायमच चालू असते. ते गोरगरिबांच्या प्रत्येक कामी पडत असतो. गेली 20-25 वर्षापासून समाजकार्य माझं चालू आहे. कुठं मंदिरात देणगे देणं, शाळेला देणगे देणं, गरीब मुलांची फी भरणं, मंदिराला देणगे देणं, काही लोक हॉस्पिटलमध्ये त्यांना देणगे देणं, अशा पद्धतीने माझं काम चालू असतं. मला इलेक्शनच्या टायमाला काही तयारी करावं लागेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही प्रयत्न केले गेले तुमच्याकडून? नाही, मला कोणाचा फोन आला नाही आणि उमेदवारी अर्ज माझा घेत नसतो. एकदा भरला माझी आतापर्यंत 20 वर्षाची ख्याती कमी कोणतं मॅनेज भानगड माझ्याकडे नसते. जर ज्या गोष्टी करायच्या नाहीत, मला जर उभा राहायचंच नसतं, मी एकही फॉर्म भरला नसता. महाविकास आघाडीकडून आणखीन एक उमेदवार आहेत, अपक्ष तिकिटावरती उभे आहेत. रावसाहेब खेवरे हे देखील उमेदवार आहेत आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख राहिलेले आहेत, आता संपर्क प्रमुख आहेत. त्यांचं कितपत तुम्हाला अडचण होईल, कितपत त्यांचा मतामध्ये किती फरक पडणार आहे? ते आता कसं आहे, ते आमचे नेते आहेत, जिल्हा प्रमुख राहिलेले आहेत. आता ते माझे जिल्हा प्रमुख आहेत. आमचे त्यांचे खूप संबंध चांगले आहेत. पण आता दोघांच्या मताचा जर तुम्ही प्रश्न विचारला तर ही जनताच निर्णय करेल आता कोणाला मतं टाकायची आणि कोणाला नाही. जर मतदारसंघात एखादा आता सातारा सारखं गाव, परत तिसगाव सारखं गाव मध्ये जवळजवळ 70-80 हजार, मला वाटतं 50-60-70 किलोमीटरचं अंतर आहे. कुठल्याही मतदारसंघात ज्या मतदार यादीत ज्याचं नाव आहे तो बाहेरचा नातला नसतो. ज्या मतदार यादीत त्या मतदारसंघात तो राहत नाही तो बाहेरचा. आमचा तसा विषय नाही. आम्ही राहुरी मतदारसंघात आमचा आमदार राहुरीचा आहे. आम्ही त्या मतदारसंघात आम्ही त्या मतदारसंघातले, आम्ही बाहेरचे उमेदवार नाही. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचं किती आव्हान वाटतंय तुम्हाला? बिलकुल आव्हान नाही. छोटा मुलगा आहे, काही होणार नाही. या मतदारसंघात खऱ्या अर्थाने काम करायला खूप व्हावे. त्याचं कारण गेली 20-25 वर्ष जे आमदार म्हणून राहिले, असं एकही काम नाही का त्यांच्या त्या कामाकडे बघून ह्या लोकांना मतदान करायला पाहिजे, असं एकही काम नाही. लैलेश मार्गजे, झी 24 तास, अहिल्यानगर.